ताज्या घडामोडी पाहण्यासाठी APMC न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। गांधी जयंतीच्या निमित्ताने नवी मुंबई स्वच्छता अभियानाचा शुभारंभ। आज गांधी जयंतीचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे अभिनव उपक्रम राबवण्यात आला। नवी मुंबईतील विविध ठिकाणी सिग्नलवर मास्क न लावणाऱ्या लोकांना गुलाबाचे फूल व मास्क देऊन मास्क लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे। तसेच केंद्र सरकारने गेली 6 वर्षे सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानात नवी मुंबई पालिकेने आपले देशातील तिसरे व राज्यातील पहिले स्वच्छ शहराचा मिळालेला सन्मान कायम ठेवण्यासाठी आजपासून पुन्हा एकदा कंबर कसली आहे। सन्माननीय बाबूजी आणि पवित्र स्मृतीला मी अभिवादन आणि आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित झाला हे स्वागत। 2 ऑक्टोबरचं महत्त्व आपल्या सर्वांना ज्ञात आहे आणि या दिवशी आपण स्वच्छतेबाबत प्रत्येक वर्षी प्रण करतो। त्या वर्षाचा कार्यक्रम जो असणार आहे त्याची रूपरेषा ठरवतो, अंमलबजावणीची दिशा ठरवतो आणि त्या वर्षासाठीचं मार्गदर्शन करतो। मला विशेष आनंद होतो या ठिकाणी, कारण मागचं जे स्वच्छ सर्वेक्षण झालं, स्वच्छ सर्वेक्षण 2020, यामध्ये नक्कीच नवी मुंबईकरांसाठी एक अभिमानाची बाब वाटावी अशी कामगिरी नवी मुंबई या शहराने करून दाखवली। यामध्ये आपला स्वच्छ सर्वेक्षण 2019च्या तुलनेमध्ये जेव्हा आपल्या देशामध्ये 7वा क्रमांक होता, तिथपासून आपण आता देशामध्ये 3rd क्लीनेस्ट सिटी म्हणजे 3ऱ्या क्रमांकाचं सर्वात स्वच्छ शहर हा बहुमान आपल्याला मिळाला। याचं श्रेय जर सर्वात जास्त कोणाला द्यायचं झालं तर सर्वप्रथम मी उल्लेख करेन जे आपल्या शहरातील विविध भागामध्ये काम करणारे सफाई कर्मचारी आहेत आणि त्यांच्यासोबतच तेवढाच महत्त्वाचा याच्यामधला हिस्सा आहे आपल्या शहरातील नागरिकांचा। कारण स्वच्छता ही जोपर्यंत चळवळ बनत नाही तोपर्यंत त्यामध्ये सातत्य टिकवता येते। आज नवी मुंबईने जो स्वच्छ अभियानमध्ये किंवा स्वच्छ सर्वेक्षणमध्ये महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ शहर आणि देशातील 3ऱ्या क्रमांकाचं सर्वात स्वच्छ शहर हा बहुमान प्राप्त केला। त्यामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मी जो उल्लेख केला त्याला एक विशेष महत्त्व आहे। स्वच्छतेची जबाबदारी कुणाची आहे याबाबत एक फार महत्त्वाची आपण मागच्या वेळी स्लोगन स्वीकारले होते, माझा कचरा माझी जबाबदारी। असं जरी असलं तरी कचरा ही अशी गोष्ट आहे की प्रत्येकाला वाटतं की कचरा माझ्या डोळ्यासमोर नको। कचऱ्यापासून होणारा जो काही कचऱ्याचा वास असेल किंवा कचऱ्यामुळं काही, कारण कचरा ही अशी गोष्ट आहे की ॲट सोर्स त्याचा तीव्रता एवढी जास्त जाणवत नाही, परंतु जेव्हा तो कचरा एकत्र केला जातो आणि जर तो प्रॉपर प्रोसेसिंग झाला नाही आणि जर प्रोसेसिंग सायंटिफिक पद्धतीने धमकी गाठला गेला तर तिथली परिस्थिती काय ती आपल्याला। सो हे सर्व काम करणारी जी सगळी फळी आहे ती आहे स्वच्छता कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कामाचा सन्मान हा फक्त आजच्या दिवशी नव्हे कायम करणं गरजेचं आहे। हाच मेसेज बापूजींनी त्यांच्या पूर्ण आयुष्यावर दिलेला आहे आणि त्यांच्या कामाबद्दल जी कृतज्ञता ती सुद्धा कायम सुरू केली।
प्रत्येक नागरिकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं आपण सैनिकांच्या प्रती आपल्या मनामध्ये एक भाव आहे, शेतकऱ्यांबद्दल आपण करतो. कामाचा भाग म्हणून जरी करत असले तरी या कामाचं स्वरूप असं आहे, त्यांच्यामुळे आपलं शहर स्वच्छ राहतं याची जाणीव आणि याचं भान हे प्रत्येक नागरिकाने ठेवलं. माझा कचरा माझी जबाबदारी या मोहिमेच्या माध्यमातून आपण हा मेसेज घराघरापर्यंत नेऊ शकतो की कचरा ही फक्त महानगरपालिकेची जबाबदारी. जर कचरा आता घरामध्ये, दुकानामध्ये, औद्योगिक, शैक्षणिक आस्थापनेमध्ये, रेस्टॉरंटमध्ये, हॉटेलमध्ये निर्माण होतो तर त्या स्थापनेची जबाबदारी आहे त्या कचऱ्याची प्रॉपर विल्हेवाट लावणे. त्यासाठी महानगरपालिका मदत करेल, पण जबाबदारी आहे ज्या ठिकाणी कचरा निर्माण होतो त्या ठिकाणी. हा मेसेज जोपर्यंत नागरिकांकडून संपूर्णतः स्वीकारला जात नाही तोपर्यंत आपल्याला कचऱ्याची प्रॉपर विल्हेवाट लावण्यामध्ये यश प्राप्त होतं. आणि इथं विशेष रूपाने मला अभिनंदन करावं असं वाटतं नवी मुंबई शहरातील सर्व नागरिकांचं. त्यांनी खरंच याच्यामध्ये फार सुंदर काम केलं आणि कचऱ्या बाबतीमध्ये सायंटिफिक विल्हेवाट लावण्याच्या दृष्टिकोनातून आपण इतक्या चांगल्या प्रकारे मार्गक्रमण केलं, त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये यश येते. अगर हम कंपेयर करें तो यहाँ पे इस बात से फर्क पड़ा है कि एनएमएमसी ने इस स्वच्छ भारत अभियान के बाद सर्वात स्वच्छ या करूया आपण मिळून ह्या सुंदर स्वप्नाला सत्य. 2 ऑक्टोबरच्या निमित्ताने स्वच्छ सर्वेक्षणचा जो पुढचा अंक आहे याची तयारी आपण आज औपचारिकरित्या सुरू केलेली आहे. नवी मुंबई शहरातील सर्व नागरिक, सर्व सफाई कर्मचारी आणि सर्वांच्या सहकार्याने 2020च्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये नवी मुंबई महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ शहर तर आहेच, त्याचबरोबर पूर्ण देशामधील 3ऱ्या क्रमांकाचं स्वच्छ शहर हा बहुमान शहराला प्राप्त होऊ शकला. मात्र खरं चॅलेंज इथून पुढं आहे. आपण 3ऱ्या क्रमांकावरती नक्कीच समाधानी राहणार नाही आहोत. हा रिझॉल्व मनामध्ये ठेवून क्लीनर टुडे बेटर टुमारो या स्लोगनच्या नुसार यावर्षीचं जे आपलं उद्दिष्ट आहे ते पहिला नंबर मिळवण्याचं आहे आणि त्यामुळं निश्चय केला नंबर पहिला. या पद्धतीने भारतातील सर्वात स्वच्छ शहर द क्लिनेस्ट सिटी इन इंडिया या खिताबाचा आपल्याला बहुमान प्राप्त व्हावा यासाठी आज आपण या ठिकाणी हे कॅम्पेन सुरू केलं. मला विश्वास आहे की शहरातील सर्व नागरिकांनी आत्तापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य यामध्ये प्राप्त करून दिलं आणि स्वच्छता ही एक सवय म्हणून तर स्वीकारलीच, पण एक चळवळ म्हणून एवढी वर्ष जे काम झालं त्यामुळं इथपर्यंत आपण आलो. इथून पुढं नक्कीच हे मोमेंटम आपण कॅरी फॉरवर्ड करू आणि देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून नवी मुंबईचा बहुमान प्राप्त होईल या दृष्टिकोनातून मार्गक्रमण करू. नागरिकांचं सहकार्य फार महत्त्वाचं आहे. मला विश्वास आहे की आत्तापर्यंत ज्या पद्धतीने नागरिकांनी यामध्ये स्वतः सहभाग नोंदवला त्या पद्धतीने यावेळीही नोंदवला जाईल. 2 गोष्टी नागरिकांकडनं मला अपेक्षित आहेत. एक आहे ॲट सोर्स सेग्रिगेशन, म्हणजे प्रत्येक घरामध्ये जो कचरा दिला जातो त्यामध्ये ओला कचरा, सुका कचरा आणि घरगुती धोकादायक कचरा जे डोमेस्टिक हॅझार्डस ज्याला म्हणतो आपण, अशा पद्धतीने विलगीकरण करून जर ॲट सोर्स सेग्रिगेशन 100% आपण केलं तर त्याचा फार फायदा होतो. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ॲट सोर्स प्रोसेसिंग. जर ओला कचरा जो आहे, आपल्याकडे आता बऱ्याच सोसायटीज आहेत ज्यातून ओला कचरा घेतला जात नाही कारण त्या ओल्या कचऱ्याचं प्रोसेसिंग त्या सोसायटीमध्येच होतं. आपले जे सफाई कर्मचारी जातात तर त्या ठिकाणचा सुका कचरा घेऊन तो प्रोसेसिंग साईटवरती घेऊन जातात कारण ओल्या कचऱ्याचं प्रोसेसिंग त्या ठिकाणी होतं. जर 100% सोसायटी शहरामधील रिझॉल्व करतील आणि इम्प्लिमेंट करतील की ॲट सोर्स आम्ही सेग्रिगेशन तर करूच, त्याचबरोबर जो ओला कचरा आहे त्याचं प्रोसेसिंग आणि कंपोस्टिंगसुद्धा त्याच ठिकाणी केलं जाईल. बल्क जनरेटर जे आहेत, ज्यांच्याकडे रेस्टॉरंट आहेत किंवा मोठ्या आस्थापना आहेत ज्यांकडं 100 किलोपेक्षा जास्त ओला कचरा निर्मिती होतो, त्यांनी 100% कचरा जर ॲट सोर्स त्यांच्या आस्थापनेमध्येच प्रोसेस केला तर ह्या 2 गोष्टीच्या माध्यमातून मला विश्वास आहे आपला नंबर पहिला मिळवण्याचा जो रिझॉल्व आहे तो डेफिनेटली पूर्ण.
कोरोना काळातही स्वच्छता कायम ठेवून काही वेगवेगळ्या उपाययोजना करण्यासाठी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी गुरुवारी एक बैठक घेतली। हे अभियान अधिक जोमाने राबविण्याचे मार्गदर्शन त्यांनी या बैठकीत केले। आज पालिका मुख्यालयात स्वच्छता अभियानाचा शुभारंभ सामाजिक अंतर राखून केवळ 15 साफसफाई कामगारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम केला जात आहे। सामाजिक अंतराचा नियम पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत। स्वच्छता हा या आजाराला दूर ठेवण्याचा एक उत्तम मार्ग असल्याने त्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी ऑनलाईन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे। कोरोना काळात जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देताना समाज माध्यमांचा वापर केला आहे। हाच मार्ग महापालिका पहिला क्रमांक मिळवण्यासाठी वापरणार आहे। ब्युरो रिपोर्ट APMC न्यूज। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी APMC न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।